काय एक असा एक मित्र आहे, तो कधी येणार नाही, कुठल्या राईडला येणार नाही, कधी बाहेर नाही पडणार, पण तो सगळं विचारणार. अरे मग तो येतोय काय, मग अभिषेक येणार, मंदार येणार काय, मग काय करायचं, जॅकेट घालायचं की काय करायचं, असं जायचं, बाईक सगळं घेणार काय की काय करणार, म्हणजे सगळं विचारून घेणार आणि दुसऱ्या दिवशी फोन करून सांगणार. त्यांना माझे व्हिडिओ आवडतात ना, त्यांनी प्लीज तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना सगळ्यांना शेअर करा. तर काय नाव ठेवायचं तुम्ही सजेस्ट करा मला प्लीज. आणि ज्यांना ज्यांना काही वाटतंय की त्यांना सुचतंय त्याने लगेच कमेंट करा, लगेच व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर. सो मित्रांनो, बरोबर वाजले आहेत बघा 9:44 झालेत आणि मी चाललो आहे बाहेर. एक छोटीशी राईड आपली, एक म्हणजे मूड झाला तर मंदाराला फोन केला. मंदार बोललो येतोस काय, जाऊ जरा मस्त एक राऊंड मारून येऊ. म्हटलं काय माहीत नाही पण मूड झाला आहे माझा जाम. तर मंदार बोललो ठीक आहे चल, मी पण आज फ्री आहे. तर म्हटलं ठीक आहे जाऊ आपण. कारण काय असतं 9-9:30 नंतर आपलं बाहेर निघालं ना तर आपले रोड थोडे आपले खाली भेटतात. आता काय गणपती बाप्पा येतात त्यामुळे सध्या ट्रॅफिक एवढं असतं, कारण बाप्पा पण येतात, सार्वजनिक गणपती मोठे मोठे, त्यामुळे गर्दी खूप असते, ट्रॅफिक जाम. त्यामुळे थोडासा लेट निघालं तर थोडीशी राईडची मजा पण घेता येते. आणि आपला अजून माहीत आहे मित्रांनो, मी अजून 6वा गेअर नाही टाकला आहे, अजून 6व्या गेअरमध्ये मी चालवली नाही गाडी. कारण त्याचा म्हणजे 6व्या गेअरचा अजून काही संबंधच आला नाही. आपल्या सिटीमध्ये पळवायलाच भेटत नाही 3 आणि 4. त्यामुळे म्हटलं आता म्हणतात बाई जाऊच आपण काही करून. कारण ॲक्च्युली उद्या ना सकाळी माझं प्लॅन होतं, उद्या आहे शनिवार, म्हटलं उद्या आपलं वर्किंग आहेच माझं, पण मी विचार केलेला की सकाळी निघायचं 5 वाजता आणि म्हटलं मस्त एक लोणावळ्याला जाऊन यायचं. पण ते काय होणार, उद्या खूप घाई गडबड होणार, एवढं धावपळीत जायचं, रिटर्न येऊन परत ऑफिसला जायचं ना, ते मला भारी पडलं असतं. आपली आता गाडी 258 किलोमीटर चाललेली आहे आणि मला संडेला टाकायची सर्व्हिसिंगला, कारण नंतर मला टाईम भेटणार नाही. कारण मोस्टली 5 तारीखला निघायचं आहे असा विचार चालू आहे, 5 तारीखला संध्याकाळी. कारण सगळे मित्र बोलत आहेत, म्हणजे मित्र म्हणजे जे पण माझ्यासोबत येत आहेत आपले पार्टनर, ते बोलतात की लवकर निघायचं काय 5 तारीखला. तर माझा पण विचार चाललेला, कारण काय सकाळी विचार होता माझा 6 तारीखला निघायचं, पण झोप तर येणार नाही मला 100%, कारण ती जायची ओढ असते आणि झोप येणार नाही. इकडं म्हटलं ठीक आहे मला काय प्रॉब्लेम नाही, फक्त मला भीती वाटते. काय आपल्या भीती म्हणजे ती भीती कुठली की आपल्या बाईकला एक्स्ट्रा अजून लाईट नाही आहेत, आपली जी लाईट आहे एकच तीच, त्यामुळे ती मला तेवढी उजेड प्रकाश देणार नाही, त्यामुळे थोडी मला भीती वाटते. पण जर जायचं झालं ना तर पाऊस नसला तर मी ती रिस्क घेणार आहे 5 तारीखला संध्याकाळी निघायची. नाहीतर मग गप्प 6 तारीखला सकाळी निघायचे 4-4:30ला, कारण 4-4:30ला काय वाटत नाही. पण पूर्ण रात्रभर चालवायची म्हणजे ह्या लाईटवर तर भारी पडणार मला, कारण गाडी पळवायलाच भेटणार नाही. आणि आता तर रोड एकदम बेकार झाले असणार. आणि आपला मंदार भाऊ अजून आला नाही बाहेर. लवकर ये मंदार बाबा, पाऊस आला तर वांदे होतील. आला, तिकडेच जायचं ना मानकुलीला, मानकुली फाट्याला, मानकुली फाट्याला जाऊ ना. हां पेट्रोल भरायचं, चल पहिलं मग. आपल्या मंदार भाऊने मस्त आहे की टॉप रॅक लावून घेतला इकडे, मस्त वाटतो पण परफेक्ट एकदम. मंदार भाऊला पण आपल्या गावी घेऊन जायचं आहे, खूप 1-2 वर्षांना ट्राय करतो आहे. ह्या आता गणपतीला पण त्याला यायचं होतं, पण प्रॉब्लेम असा आला त्याचा आहे 5 दिवसाचा गणपती आणि त्याला रिटर्न परत लवकर यायचं आहे. पण त्याला रिटर्न येताना त्याच्यासोबत कोण नाही, कारण शेवटी काय एकटा म्हणजे फर्स्ट टाईम चालला आहे, त्यामुळे येताना पण कोणतरी पाहिजे होतं त्याच्यासोबत, त्याच्यामुळे ते प्लॅन त्याने कॅन्सल केला. नशीब बरं आहे फाटक उघडं आहे, नाही तर इथे फक्त फाटकचा प्रॉब्लेम असतो. ट्रेन जर यायची झाली की फाटक बंद, मग परत जाम ट्रॅफिक. हा आपला आहे मानकुली ब्रिज आणि मानकुली ब्रिजला आपण आता एंट्री करतोय मित्रांनो. 5वा गेअर आणि आता फायनली टाकतोय मी 6वा गेअर. वूहू 6वा गेअर, क्या बात है भाई साहब. हे देखो
ही माझी लाईट आहे ना, ॲक्च्युली लाईट मला तेवढा साथ देणार नाही मुंबई गोवा हायवेला. आणि आपला मुंबई गोवा हायवे तुम्हाला माहीत आहे किती डेंजर आहे. आणि आता सध्या तर म्हणजे बेकार परिस्थिती, त्यामुळे मी रिस्क घेत नाही आहे. जर लाईट असले असते ना, अरे मग बिंदास भाई, आपण कधी पण निघालो असतो. निघणार आहे मोस्टली. ट्राय तर मी करतो आहे की 5 तारीखला निघायचंच. कारण काय, आपल्याला गणपतीला जी सुट्टी आहे ना ती एकदम कमी आहे. आणि सुट्टीचा फुल एकदम ॲडजस्ट करून सुट्टी घेतलेली आहे. त्यामुळे सुट्टी वेस्ट घालवायची नाही आहे मला. कारण काय, मी जाणार 5 तारीखला, 6 तारीखला सुट्टी, 7 तारीखला सुट्टी, 8 तारीखला सुट्टी संडेला परत मी रिटर्न मुंबईला येणार ट्रेन पकडून. गाडी आपली, बाईक आपली गावीच राहणार. संडेला परत रिटर्न येऊन सकाळी घरी येऊन परत 2 तास झोपणार. 3 दिवस परत ऑफिस. आणि परत 5व्या दिवशी, गणपतीच्या 5व्या दिवशी मी परत गावी यायला ट्रेनमध्ये बसणार आहे. तेव्हा माझ्यासोबत परत येताना माझी बायको असणार श्रावणी, आणि माझा मित्र पण असणार आहे. त्यामुळे असं ही रूपरेषा आहे ह्या वर्षीची. कारण सर्वजण सुट्टीला, म्हणजे सर्वजण सुट्टीवर जातात तेव्हा, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून आपल्याला गणपतीला जावं लागतं. त्यामुळे ह्या वर्षी मी ना फर्स्ट टाईम चाललो आहे 1-2 दिवस अगोदर. कारण मोस्टली मी ना दरवर्षी गणपतीच्या 4-5व्या दिवशीच जायचो, 3ऱ्या 4थ्या 5व्या दिवशी. पण यावर्षी बोललं लवकर जाऊ, 1 दिवस सुट्टी घेऊ. आणि त्यामुळे आता बघू. ॲक्च्युली मला दिवसा जायचं होतं, कारण का एक तुम्हाला पण अपडेट भेटले असतील मुंबई गोवा हायवेचे, की जे मागून येतील त्यांना पण. त्यामुळे मला दिवसा जायचं होतं. आता काय, संगमेश्वर टू पाली आहे, तुम्हाला माहीत आहे रोड खराबच आहे. आणि बाकी तर आता अपडेट आपल्याला, म्हणजे मी गेल्यानंतरच मला कळेल काय आहे सध्याची परिस्थिती मुंबई गोवा हायवेची. आता आपला मानकुली ब्रिज तर ओके झाला आहे, फक्त पुढे एंडला थोडंसं काम बाकी आहे. मला वाटतं होईल लवकरात लवकर. वा पळवायला मजा आली. पण सध्या काय आहे, मी 70च्या पुढे जात नाही आहे, 60-65 बस एवढंच. कारण काय, 1-2 सर्व्हिस होईपर्यंत, एक सर्व्हिस झाल्यानंतर ठीक आहे, एक सर्व्हिस झाल्यानंतर 2 सर्व्हिस झाल्यानंतर ना मला मायलेज पण कळेल की किती देते मायलेज मला. सध्या मला काय दाखवणार, कारण म्हणून ते सध्या इंजन पण माझं गरम होतं आहे लगेच, हेडलाईट पण गरम होते. त्यामुळे सध्या 60-65पर्यंत ठीक आहे. पण 80-90ला पळवायला लय मजा येणार. हे आपली KTM ॲडव्हेंचर आणि इकडे R15. आता R15ला मला वाटतं 5 वर्ष होऊन गेली असतील ना, 5 वर्ष. आणि हे आपला आता घोडा येतो आहे, आणि ह्याला आता आपल्याला चालवायचं आहे भरपूर. आणि आपल्या मंदारच्या R15ला पण एकदा गावी घेऊन जायचं आहे. पण आता बघू कधी मुहूर्त भेटतो आणि कधी ती वेळ येते. ॲक्च्युली ह्या वर्षी त्याला जायचं होतं गणपतीला, पण काय माहीत नाही, पॉसिबल नाही झालं. पण नेक्स्ट टाईमला नक्की R15 त्याला घेऊन जायचं आहे घरी. आणि आता बनवले, एकदम जबरदस्त बनवलेले आहे, लाईट्स वगैरे एकदम टकाटक, टॉप रॅक वगैरे भारी एकदम फिट करून घेतलं आहे मजबूत. त्यामुळे एकदम मागे जो बसणार आहे त्याला पण त्रास नाही, आणि त्याला लगेच पण किंवा टॉप बॉक्स वगैरे आता बिंदास बसवू शकतो. त्यामुळे लाईट्स वगैरे झोल मस्त गेला आहे. आणि आता टुरिंग बाईक वाटते, त्यामुळे आता टेन्शन नाही घेऊन गेलं तर. सो मित्रांनो, ड्रीम बाईक झाली. आता ड्रीम राईड राहिली आहे, आणि ड्रीम राईड आपल्या मित्रांसोबत करायची आहे. पण ती ड्रीम राईड आपली माहीत आहे प्रत्येक बायकरची असते, ती पण लडाख. ती लडाख कधी होईल काय माहीत नाही, पण करायची आहे ड्रीम राईड. जेव्हा पण करायची आहे. आता म्हणजे आता काहीच प्लॅन नाही आहे, पण नक्की करायची आहे. आता काही मित्र थोडे टांग देतात मध्ये मध्ये, कारण आमच्या ग्रुपमध्ये पण असे दोघे जण आहेत की फक्त एक मित्र आहे तो फक्त बहाणे बनवत असतो. म्हणजे त्याला आता सवय पडून गेली आहे की कधी पण फोन केला ना मी तरी, अरे नाही मी आत्ताच आलो आहे, मग मला इकडे जायचं होतं, मग मला तिकडे. मला वाटतं तुमच्या ग्रुपमध्ये, म्हणजे जे पण आता व्हिडिओ बघत असतील तुमच्या ग्रुपमध्ये पण असे कोणीतरी काहीतरी अँटिक्टिव्ह असणार. कधी पण फोन केला की नाही रे, आता हा मंदार भाऊ आहे, त्याला फोन केला ना हा तर हा, नाही तर नाही. पण एक असा एक मित्र आहे, तो कधी येणार नाही, कुठल्या राईडला येणार नाही, कधी बाहेर नाही पडणार, पण तो सगळं विचारणार. अरे मग तो येतोय काय, मग अभिषेक येणार, मंदार येणार काय, मग काय करायचं, जॅकेट घालायचं की काय करायचं, असं जायचं, बाईक सगळं घेणार काय की काय करणार, म्हणजे सगळं विचारून घेणार. आणि दुसऱ्या दिवशी फोन करून सांगणार नाही रे मला ती सेकंड शिफ्ट लागली आहे, मॉर्निंग आहे. आणि मग असे पण काही मित्र आहेत ना, त्यांच्यामुळे त्यांना थोडं सांभाळावं लागतं मला. त्यामुळे हे असे मित्र थोडं रेडी करायचं आहे मला, त्यांना बाहेर काढायचं आहे त्यांना, आणि त्यांना ट्रेन करायचं आहे पहिले, किंवा बाहेर पडा पहिले आणि नंतर प्रश्न विचारा. त्यामुळे अशा मित्रांना मला घेऊन जायचं आहे माझ्या ड्रीम राईडला. आणि त्यांची पण ॲक्च्युली ड्रीम राईड आहे. थोडंसं आपलं आता कामं असल्यामुळे पॉसिबल होत नाही सगळ्यांना. त्यामुळे आता आपली राईड आता सध्याची आहे आता फक्त डोळ्यासमोर, ती म्हणजे गणपतीची गावची.
त्यामुळे गावी आपण 5 किंवा 6 तारखेला निघणार आहे, कन्फर्म नाही आहे. जे पण असेल मी इंस्टाला स्टोरीला मी अपडेट देईल तुम्हाला, म्हणजे ज्यांना कोणी इच्छुक असतील माझ्यावर राईड करायला किंवा अजून काही जे विचारत आहेत त्यांना. आणि बाकी काय नाही, आपली KTM तर बाप गाडी आहे, मी घेतली म्हणून सांगत नाही. ज्यांना पण कोणाला घ्यायची असेल ॲडव्हेंचर म्हणा, ड्यूकमध्ये काय मी तेवढा इंटरेस्ट नाही घेतला, पण ॲडव्हेंचरमध्ये मला इंटरेस्ट होता खूप. आणि मी आता गेले 8 दिवस चालवतो आहे. रापचिक गाडी आहे, मायलेज पण ओके आहे, कारण 250 cc आहे, त्याच्यामुळे ओकेमध्ये आहे. आता 1-2 सर्व्हिस झाल्यानंतर मी मायलेज पण त्याचं बघेन किती देते मायलेज, पण माझ्या हिशोबाने 30-35 दिलं पाहिजे हायवेला. त्यामुळे ज्याला कोण KTMमध्ये इंटरेस्ट असेल ना, तर ॲडव्हेंचरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि ॲडव्हेंचर घ्या, टेन्शन नाही तुम्हाला. 390 घेतलं तर मग बघायलाच नको, पण 250 पण बजेट पण असेल तर 250 ओके आहे. त्यामुळे आपली ही इकडे ॲडव्हेंचर आहे समोर आणि आपल्या मंदार भाऊची R15. एक मोठं काम राहिलं, आपल्या विंडशीटला नाव टाकायचं आपल्या चॅनलचं, आणि आपल्या बाईकला ना एक नाव असं ठेवायचं आहे. तुम्ही पण सुचवा, मी पण सुचवतो आहे की आपल्या ह्या ॲडव्हेंचरला नाव काय ठेवायचं, हा मी खूप विचार करतो. पण गावी जायच्या अगोदर मला नाव ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर काय आठवत असेल ते तुम्हाला काय मला सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही पण कमेंटमध्ये मला नाव सांगा की आपल्या ह्या घोड्याचं नाव ठेवायचं. कारण ॲक्च्युली ॲडव्हेंचर आहे आणि घोड्यावर बसतो असंच फिलिंग होतं आणि चालवताना पण तसं वाटतं की घोडाच चालवतं आहे. त्यामुळे तुम्ही पण मला सजेस्ट करा की काय नाव ठेवायचं. चलो निकलते. बाईकवर ना या बसायची जी मजा आहे ना ती वेगळी आहे. हा म्हणजे असं वाटतं वा काय गाडीवर बसलो आहे की मी कुठे बसतो आहे नक्की असं वाटतं. त्यामुळे हे ॲडव्हेंचरवर बसण्याची जी मजा आहे ना ती लय भारी आहे. म्हणजे असं वाटतं की आता राईडला निघालो आहे असं वाटतं. चला आता निघू आपण. आपले 265 किलोमीटर्स पूर्ण झालेले आहेत, लो फ्यूल. आणि आता मला वाटतं उद्या मला पेट्रोल आता भरावं लागेल. चला. ॲक्च्युली थोडा ना याचा आवाज येतो आहे माऊंटचा असं, त्यामुळे थोडासा ऐकायला ते एकदम बेकार वाटतं. थोडा मला एक तर टायटर केला पाहिजे, नाही तर त्याला थोडा फिरवला पाहिजे. हेल्मेट मला क्लीन करायचं आहे. हेल्मेटची वायझर आहे ना तिकडे एकदम धूळ जमा झाली आहे मधल्या वायझरमध्ये, थोडी मला क्लीन केली पाहिजे. ॲक्च्युली ह्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये ना माहीत नाही, मला वाटतं ॲडॅप्टरचा प्रॉब्लेम असेल किंवा माईकचा नसणार. ॲडॅप्टर ना हालत होता, त्यामुळे मी हेल्मेट थोडं असं तसं केलं ना की कर 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 आवाज यायचा बघा, तो ॲक्च्युली त्याचा आहे. त्यामुळे थोडंसं आता त्याला पॅकिंग टाकले. चला आता बाबा फक्त 4 दिवस राहिलेत बाकी आपल्या गावी जायला, गणपती बाप्पाला. वाव, हा गार गार हवा. तर मित्रांनो आत्ता फक्त एकच सांगतो की आपली फॅमिली जी आहे ती 9,000 क्रॉस झालेली आहे, 9,000 प्लस. ती लवकरात लवकर 10,000 झाली पाहिजे. त्यामुळे ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात ना त्यांनी प्लीज तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना सगळ्यांना शेअर करा. मी जबरदस्ती करत नाही, म्हणजे ज्यांना आवडतात त्यांना बोललो आहे मी. आपल्याला काय असं लगेच अशी मोठी फॅमिली झाली पाहिजे माझी 50,000 1 लाख असं नाही आहे, पण थोडी फॅमिली आता वाढली पाहिजे मित्रांनो. यार थोडीशी फॅमिली माझी वाढवा ना, तुमच्या हातात आहे. सो गया ये जहां, सो गई आसमां, सो गई ये सारी मंजिलें, ये सारी मंजिलें, सो गया है रास्ता, सो गया ये जहां, सो गई आसमां. सो मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथे संपवतोय. जर तुम्हाला आवडला असेल लाईक, कमेंट अँड शेअर नक्की करा काय असेल. आणि माझ्या बाईकचं काय नाव ठेवायचं तुम्ही सजेस्ट करा मला प्लीज. आणि ज्यांना काही वाटतं आहे की त्यांना सुचतं आहे त्याने लगेच कमेंट करा, लगेच व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर. त्यामुळे आपण लवकरात लवकर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि शुभरात्री.